शहापूर तालुक्यातील भात शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी याकरिता माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषी मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे। अवकाळी पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात भात पीक जमिनीदोस्त होऊन भात पिकाला कोंब आले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भात शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी व ठाणे जिल्हा कृषी अधीक्षक यांना देण्यात यावे। तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी अशी मागणी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी पत्राद्वारे केली आहे। ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे। सध्या स्थितीत शहापूर तालुक्यात महत्त्वाचे असलेले भात पीक परिपक्व झाले असून भात पिकाची कापणी सुरू आहे। मात्र अवकाळी पावसामुळे हे भात पीक जमिनीदोस्त झाले असून सातत्याने पाऊस पडत असल्याने जमिनीवर कोसळलेल्या या भात पिकाला कोंब येत आहेत, तर काही ठिकाणी उभ्या भात पिकालाही कोंब फुटले आहेत। त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। यावर्षी 7 मे पासून पावसाळा सुरुवात झाली असून भात पेरणीच्या हंगामाआधीच जोरदार पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केल्यापैकी निम्मेच भात पीक उगवले होते। त्यामुळे शेतकऱ्यांना कमी प्रमाणात भात शेती करावी लागली आहे। तसेच 100 ते 130 दिवसांचा कालावधी असलेले हे भात पीक पूर्णतः परिपक्व झाले असून आतापर्यंत 150 दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने भात पीक कापणीचा कालावधी उलटून गेला आहे व आता पुन्हा अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तरी शेतकऱ्यांच्या नुकसानाची गंभीर दखल घेऊन तातडीने भात पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभाग, कृषी विभाग व ग्रामविकास विभाग यांना देण्यात यावे अशा सूचना उपविभागीय अधिकारी सानप व तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत केला आहे। तसेच आज शहापूर तालुक्यातील आवरे गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भात पिकाची पाहणी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केली आहे। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। यावेळी आवरे गावातील शेतकरी पोलीस पाटील संजय घरत, कानू घरत, उपसरपंच सौ घरतताई, ज्ञानेश्वर घरत, पांडुरंग घरत, निवृत्ती घरत उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। आणि ज्यावेळेस दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांचं शेतातलं धान्य भात जेव्हा खळ्यावर येतं तेव्हा माझ्या शेतकऱ्यांची दिवाळी ती साजरी होती। परंतु यावर्षी अक्षरशः आमच्या शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी या ठिकाणी झालेली आहे। दिवाळी होऊन आता 10-12 दिवस झाले पाऊस सतत चालू आहे आणि आपण या ठिकाणी बघतो की गेले 6 महिने सतत पाऊस असल्यामुळे जे 120 दिवसाचं पीक आहे ते आता 150 दिवस होत आले। त्यामुळे आता पिकांची नासाडी या ठिकाणी तुम्ही बघितले असेल, काय एक दाना सुद्धा शेतकऱ्यांच्या या ठिकाणी घरी जाण्यासारखा या ठिकाणी नाहीये। एकदम अतिशय नामुष्की आमच्या शेतकऱ्यावर या ठिकाणी आलेली आहे। आणि मग शेतकऱ्यांनी करावं काय? आणि मग शेतकऱ्यांचं आता एकच मागणी आहे की जो आम्ही वर्षभर राबतो, कसतो, उकलन करतो, नांगरणी करतो, पेरणी करतो, मशागत करतो आणि जेव्हा भात पीक हातात येतं तेव्हा असा परिस्थिती निसर्ग आम्हाला कोपतो। आणि मग आता शासनाने आम्हाला सरसकट या ठिकाणी नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची या ठिकाणी माझ्या शहापूर तालुक्याची शेतकरी या ठिकाणी मागणी करत आहेत। आणि आज मी सुद्धा या प्रत्यक्ष या ठिकाणी शेतकऱ्यांची व्यथा ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। आपण सत्ताधारी पक्षात भाजपचे माजी आमदार आहात, मुख्यमंत्र्यांपर्यंत ही व्यथा आपण पोहोचवणार का, कशा पद्धतीने? सत्ताधारी विरोधक आहे न बघता मी एक शेतकरी आहे, शेतकऱ्याचा पुत्र आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत आजच ईमेलद्वारे कृषी मंत्री असतील, मान्य मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील, प्रांत असेल, तहसीलदार असेल यांच्याकडे मी करणार आहे। आणि नुकताच मी सकाळी प्रांत अधिकाऱ्यांनी मान्य तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्यावर सर्व ही कल्पना त्याच्या शेतकऱ्यांची त्यांच्या कानावर टाकल्यानंतर आजच ते कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांना तात्काळ सूचना करून आजच्या आज तात्काळ पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना ते या ठिकाणी आज त्यांना देणार आहेत। तशा प्रकारचं माझं त्या ठिकाणी आज बोलणं झाले। कशा पद्धतीची नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्याला, कारण फार मोठं नुकसान आहे। बघा, शेतकरी वर्षभर राबतो, एकच पीक आहे भात, किंवा माळावर बघितलं तर उडीद, नागली, खुरासणी, वरई हे पीक सुद्धा हातून
या ठिकाणी निघून गेलेला आहे. आणि म्हणून सरसकट वर्कर्स आणि खरीप जे शेतकऱ्यांना वर्षभराची मेहनत असते तो मेहनताना शेतकऱ्यांनी त्यांना द्यावा. कमीत कमी 50,000 रुपये एकरी या ठिकाणी त्यांना द्यावे अशी मागणी मी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे.